हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्चना व्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी मकर संक्रांत. तर आज आपला सण असतो. तर जानेवारी महिन्यातला पहिला सण येतो हा मकर संक्रांत. तर छान अशी सकाळी तयारी सुरू झालेली होती. पण आज एकादश होती त्यामुळे मग पुरण वगैरे काही घालायचं नव्हतं. नाहीतर प्रत्येक मकर संक्रांतीला पुरण वगैरे घालून एक सुवासिनी जेवू घालतो आम्ही. पण मग आज एकादश असल्यामुळे देवांनाही नैवेद्य द्यायचा नव्हता आणि सुवासिन पण म्हणजे कोणाला अन्न देऊ नये असं म्हणतात एकादशीच्या दिवशी. मग आज काही स्वयंपाक वगैरे नव्हता, फराळाचंच करायचं होतं. आणि आज त्र्यंबकेश्वरची यात्रा असल्यामुळे घरात सगळ्यांनाच उपवास होता, कारण की मोठी एकादश होती ही. त्यामुळे सगळ्यांनीच उपवास पकडलेला होता. तर सकाळी सकाळी पाणी आलेलं होतं. छान सगळे अंगणवटे धुवून नंतर छान अशी रांगोळी काढायला घेतली मी इकडे. तर रांगोळी वगैरे काढून घेतली. तर म्हणजे मला लहानपणापासूनच रांगोळी काढायची खूप जास्त आवड आहे. ज्यावेळेस काही सण वगैरे असायचे ना, त्यावेळेस मी घरात काही जास्त एवढं काम नव्हते करत, पण पहिले रांगोळी वगैरे घेऊन बसायची. कारण की मला रांगोळीचीच म्हणजे रांगोळी काढायला आहे ना पहिल्यापासून खूप जास्त आवडतं. तर आत्ता इकडे मी सकाळी फरची वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी काढण्यासाठी घेतली होती. कारण की रांगोळी जर आपल्या दारापुढे असली की घरामध्ये एकदमच प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग घरासमोर सकाळी सकाळी पहिली रांगोळी काढायची. आणि त्यानंतर आता मी अंगणामध्ये पण रांगोळी काढण्यासाठी घेतलेली होती. तर आज काही शेणाने वगैरे सारवलेलं नव्हतं, कारण की शेणच भेटलं नव्हतं. त्यामुळे मग शेणाने काही सारवलं नाही. नाही तर प्रत्येक सण वाराला आम्ही अंगण थोडंफार सारवत असतो. आणि अंशूचं चाललं होतं की मम्मी आज काईट काढ, आज मकर संक्रांती आहे. तर तिला बोललं ठीक आहे. आणि शिवचं पण चाललेलं होतं की आम्हाला अशी काईट शिकवली तशी, तर तू तशीच काढ. म्हटलं ठीक आहे, आज मुलांना मान देऊ आपण. तर आज मस्त छान अशी पतंग काढू. तर मी अंगणात ना आता रांगोळीचं सगळं सामान घेऊन बसलेली होती. आणि कारण की मग रांगोळीचं सामान घेऊन नाही बसलं की खूप उठबस करावं लागते. त्यामुळं मग घेऊनच बसली होती आणि छान अशी पतंग काढत होते आत्ता इकडे. तर अंशू पण माझ्याजवळ उभी होती. नंतर गेली घरामध्ये पळून. त्यानंतर शिव पण आलेला होता. तो पण म्हणत होता की मम्मी आपल्याला पतंग काढायची असं. तर त्यांच्या म्हणण्यानुसार म्हटले चला आज छान अशी पतंग काढू. बाहेर आहे ना मुलं खेळत असतात, पतंग वगैरे पकडायला येतात, गल्लीतले मुलं असतात. तर ती बाहेरची रांगोळी काही जास्त वेळ टिकत नाही, कारण की पाय वगैरे देऊन जातात. मुलं काय पतंग पकडायच्या नादामध्ये असतात, त्यामुळे खाली काही जास्त बघती नाही. तर म्हटलं आज छोटीच रांगोळी काढू, कारण की पुसून टाकतात लगेच. त्यामुळे मग कसं थोडी छोटीच काढू. मग छान अशी छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर दोन्हीही दारांच्या उंबऱ्यामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली. आणि इकडे अंगणामध्ये पण अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर शिव आणि अंशूच्या खूप साऱ्या गप्पा चाललेल्या होत्या घरामध्ये. सकाळी काय काम चाललंय? फारसच ऊस खायचं. शिवदादाला आज सुट्टी आहे, तर आज एकदम उशिरा उठलाय. आणि आईने इकडे सगळी काय म्हणता आई त्याला, वौसा बनण्याची तयारी केली. वंसा हां, अंशू पण ऊस खाते. आईंनी पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली होती. तर मिस्टरांना सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मस्त उपवासाची बटाट्याची चटणी आणि भगरीची धिरडी असा काही नाश्ता केलेला होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज उपवासाचं एकादश आहे ना, आज सण असला तरी पण एकादश आहे ना, त्यामुळं तुला पण देते. गरम गरम मस्त आहे. तुला खायचं का? आणि घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर आईने ना मी रांगोळी वगैरे काढेपर्यंत सगळी छान अशी तयारी केलेली होती. गाजर, बोरं, गव्हाच्या ओंब्या आणि इकडे सगळे फुलं वगैरे असं सगळं घेतलेलं होतं. ऊस आणि इकडे ते बोळकुळे वगैरे सगळं असं काढून ठेवलेलं होतं. त्यांना हळदी कुंकू लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी चौरंग घेतला. चौरंगावर छान असं थोडंसं पुसून घेतलं. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं. आणि त्यानंतर छान असा छोटासा लाल कपडा, देवाचा आपला जो बसण्याचा कपडा असतो तो छान असा इकडे अंथरून घेतला. तर आई मला सांगत होत्या की मी आता तुला एक आहे ना बोळकुळं म्हणजे भरून दाखवते, त्यानुसारच तू भर.
म्हटलं हो चालेल. तर आईंनी छान मला अशी एक पूजा करून दाखवली, हळदी कुंकू लावून, त्यानंतर त्यामध्ये सगळं साहित्य ठेवून तर छान अशी पूजा केली. त्यानंतर मग आईंचं झाल्यानंतर मीही पूजा केली तशीच बघून आईंचं. तर हा सुवासिनींचा सण असतो, त्यामुळे मग ते आमचे एवढे बोळकुळे तुम्हाला दिसतच असेल. तर आम्ही ना 20 बोळकुळे पुजलेले होते. तर 5 आईंचे, 5 माझे, 5 आमच्या आईंच्या सासूबाईंचे म्हणजे माझ्या आजी सासूबाईंचे आणि 5 तुळशीचे, असे 5 खण पुजावा लागतात. बोळकुळेच म्हणते पण त्याला खण म्हणतात. तर असे 5-5 खण प्रत्येक सुवासिनीचे पुजावं लागतात. तर आम्ही ते 20 घेतलेले होते. पण समसंख्येत पूजू नये असं म्हणतात, म्हणजे 4 असे काही पूजू नये. म्हणजे 20 झाले होते ना, मग अजून एक पूजायचे होते, अजून 5 पूजायचे होते ते. तर मग मी अजून 5 तांदळाच्या राशी मांडल्या आणि त्यावर पूजा केली. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की पुढे 5 तांदळाच्या राशी मांडल्या आणि नंतर त्यांचीही पूजा केली. म्हणजे असे एकूण 25 खण झालेले होते. तर छान अशी पूजा झाली. तर आईंनी सांगितल्याप्रमाणे मी सगळे खण मांडून घेतले, त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये सगळं साहित्य थोडं थोडं भरलं. घरामध्ये काही अशी सणसूद असली की घरातलं वातावरण आहे ना एकदमच फ्रेश असं वाटतं. आणि आपल्याला एका सणाला काळं घालायचं असतं, तो म्हणजे मकर संक्रांतीचा सण. इतर वेळेच्या सणांना आपण काही काळं वगैरे घालत नाही, तर मकर संक्रांतीलाच काळं चालतं. तर त्या दिवशी ना मी काळी साडी वेअर केलेली होती. तर आमच्या घरामध्ये पण काळं काही चालत नाही, पण मग घातलेली होती मी, कारण की मी ही साडी ना खूप पहिले घेतलेली, त्यामुळे मग सकाळी सकाळी घालून घेतलेली होती. म्हटलं आज संक्रांतीला चालतं म्हणून मग इकडे ना छान अशी पूजा मांडून घेतली मी आईंनी सांगितल्याप्रमाणे. आणि आज असं म्हणतात की संक्रांतीने ना पिवळं वस्त्र धारण केलेलं होतं, म्हणून पिवळं काहीही घालायचं नव्हतं. तर घरामध्ये आज कोणीच पिवळं घातलेलं नव्हतं, कारण की हे 2 ते 3 दिवस आहे ना खूप जास्त महत्त्वाचे असतात. म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत, म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारं कर. तर हे 2 ते 3 दिवस आहे ना खूप जास्त महत्त्वाचे असतात असं म्हणतात. तर छान अशी इकडे पूजा मांडून झाली. अंशू ही पूजा बघत होती की मम्मी कशी पूजा मांडते ते. तर तुम्हाला आहे ना खानांच्या पुढे दिसत असेल मी तांदळाचे राशे मांडलेल्या होत्या 5, तर त्यांचीही छान अशी पूजा करून घेतली. मकर संक्रांतीच्या दिवशी ना सुवासिनी जेव घालतात, पण आज उपवास असल्यामुळे आहे ना सुवासिनींना जेवण काही द्यायचं नव्हतं. त्यामुळे मग आहे ना आम्ही अरुणाताईंना फराळाचं करण्यासाठी बोलवलेलं होतं. तर त्याही येणार होत्या फराळाचं करण्यासाठी, कारण की फराळाचं दिलं तर चालतं, म्हणजे खिचडी, भगर, केळी असं काही दिलं तर चालतं. तर आम्ही त्यांना बोलवलेलं होतं. आणि त्यानंतर मग आहे ना मी इकडे फुलं वगैरे सगळे मांडून घेतले आणि खूप छान अशी मस्त आपली पूजा झालेली होती. तर कोणतीही पूजा मांडण्यासाठी ना थोडासा वेळ लागतोच. आणि इकडे तुम्हाला दिसतच असेल खणांची छान अशी पूजा मांडलेली होती. एक ॲपल पण ठेवलेलं होतं, कारण की उपवास होता तर नैवेद्य काही ठेवायचा नव्हता, म्हणून मग फळ वगैरे ठेवलेलं होतं. आणि मंदिरातही पूजा करून झालेली होती सकाळी सकाळी. तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर खण भरल्यानंतर ते झाकून ठेवायचे. तर वाण आपण झाकून देतो, त्यामुळे ना हिरव्या कपड्याने आपल्याला ते खण पूर्ण झाकायचे, दिसणार नाही असे. तर छान असे झाकून घेतलेले होते. त्यानंतर त्यावर थोड्या अक्षता आणि एक फूल पण ठेवलेलं होतं, सोबत रांगोळी पण काढून घेतलेली होती. पूजा वगैरे झाली. त्यानंतर श्यामभाऊ, संध्याताई आणि चंदूभाऊ ते सगळे पण आलेले होते. भगर वगैरे केली, सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर अरुणाताईंना पण उपवास करू म्हणून बोलवलेलं होतं, तर त्याही आल्या. त्यांनीही छान असं जेवण म्हणजे फराळाचं केलं. त्यानंतर दुपारचं काम आवरले आणि इकडे मी लाडू बनवण्यासाठी घेतलेलं होतं. तर लाडू बनवण्यासाठी गूळ, शेंगदाणे आणि हावरी, तूप आणि थोडंसं पाणी असं सगळं साहित्य काढून घेतलेलं होतं. त्यानंतर आहे ना हावरी आपल्याला म्हणजे तीळ आपल्याला छान असे तडतडून देईपर्यंत भाजून घ्यायचे होते. तर छान असे तडतडल्यानंतर ते मी काढून घेतले.
त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं, त्या तुपामध्ये थोडासा गूळ टाकला आणि गुळामध्ये थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे 2 चमचे. तर छान अशी आता आपली इकडे पाक तयार होणार होता गुळाचा. तर थोडंसं शिजून द्यायचं आहे आणि पाकाची टेस्ट आहे ना पाण्यात वाटीमध्ये थोडंसं म्हणजे असं करून बघायची की गोळी तयार होते की नाही. आणि गोळी तयार झाली की त्यामध्ये लगेच हावरी टाकायची. तर छान अशी हावरी टाकून घेतली आणि सुंदर असे लाडू करून घेतले इकडे. तर खूप छान मस्त लाडू झालेले होते, पण आज उपवासामुळं काही खायचे नव्हते. तर छान असे लाडू आणि सोबतच चिक्की पण केलेली होती तिळाची. तर खूप छान मस्त झालेली होती चिक्की पण. तर गरम गरमच केलेली होती ना, थोडीशी कोमट झाली की नंतर काढणार होते मी. हाय हॅलो. तर चला, सकाळपासून तुमच्याशी बोलायला काही जमलं नाही आहे. तर आता आवरलं आहे, मस्त लाडू वगैरे केले आणि आता मी निघाले लोणारवाडीला. तर मम्मी तर काही घरी नाही, मम्मी जत्रेला गेलेली आहे. त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर मम्मी तिकडे गेलेली आहे पायी पायी. आणि वहिनी, भाऊ, पप्पा आहे. तर त्यांना तिळगुळ पण द्यायचे आहे आणि मस्त पतंग पण उडवायची आहे. तर आम्ही सगळे पण तिकडेच चाललो आहे. आम्ही सगळे म्हणजे अंशू, मी आणि मिस्टर. आणि खूप जास्त आवाज येतोय गाण्यांचा. तर आता प्रत्येकाच्या गच्चीवर नाही का DJ वगैरे असतात, त्यामुळे मग आवाज येणारच. ते मिस्टर पण छान असे रेडी झाले, अंशू पण छान अशी रेडी झाले. मिस्टर, मी, अंशू, शिव आता आम्ही निघालेलो होतो लोणारवाडीला. तर मिस्टरांना बोललो की चला आज मस्त आपण आहे ना थोडीशी पतंग उडवण्याचा एन्जॉय घेऊ. तर जाऊया लोणारवाडीला असं. तर मिस्टर पण सोबत निघालेले होते. तर मिस्टरांनाही थोडंसं प्लॅन्टवर काम होतं, तिकडेही जायचं होतं आम्हाला. त्यामुळे मग आम्ही सोबतच निघालो. त्यानंतर घरी पोचलो तर अंशू मस्त हसायला लागलेली होती, कारण की शिवदादा थोडासा गाडीवरून उतरताना पडला. त्यामुळे अंशूला खूप जास्त हसू आलेलं होतं. आणि मिस्टर आता प्लॅन्टवर निघालेले होते, वहिनी त्यांच्यासोबत बोलत होत्या. प्रसाद शेठ आलेले आहे काय? नमस्कार, हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना. हा तुमचं ना. इकडे काय चालू आहे? मंगळसूत्र आणि वहिनी इकडे छान अशा उभ्या. हाय, हॅपी मकर संक्रांती कार्तिकी, हॅपी मकर संक्रांती. हॅलो, हाय. कोणी खूप साऱ्या पतंगी आणून ठेवलेलं आहे, रात्री स्टॉक केला असेल सगळा कालच. तुमचं संपलंय का? चिकट टिपणी चिटकून उडवा. तर इकडे करमभाऊ आणि करमभाऊचे मित्र म्हणजे ऋषिकेश म्हणजे अंकिता वहिनीचा भाऊ, ते सगळे पतंग उडवत होते इकडे. आणि इकडे अंशू आणि समून त्यांची पण छोटीशी आसारी पतंग उडवायचं काम चाललेलं होतं. तर त्याही छान अशा खेळत होत्या. त्यांनाही कच्चा मांजा दिलेला होता आणि इकडे छान अशा खेळत होत्या आता त्या. तर अंशूला काही पतंग उडवता येत नाही, समू तिला शिकवत होती, म्हणजे दोघींनाही येत नाही तरी पण त्यांचा ट्राय चाललेला होता. आणि इकडे ना अंकिता वहिनी म्हणत होत्या की करमभाऊची पतंगच वर जात नाही आहे, कारण की करमभाऊला काही जास्त पतंग उडवायचं म्हणजे वेळ नाही आहे. तसं सोपान भाऊ खूप जास्त पतंगींमध्ये एक्सपर्ट आहे. सोपान भाऊला लहानपणापासूनच पतंगींमध्ये ना खूप जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्याची तयारी ना ही मकर संक्रांतीच्या आदल्या 2 दिवसापासूनच असते. मांजा आणून ठेवणे, पतंगी आणून ठेवणे, हे सगळं त्याचं अगोदरच नियोजन असतं. तर हे त्याचं प्रत्येक वर्षाचं असतं. त्यानंतर इकडे मीही थोडीशी पतंग उडवत होते, पण मी 2 पतंगी म्हणजे सोडून दिलेल्या होत्या. तर त्यामुळे ना भाऊन ते म्हणत होते की तू आमच्या सगळ्या पतंगी संपवून टाकशील. तर इकडे छान असं फोटोशूट चाललेलं होतं अंकिता वहिनी आणि करमभाऊचं, आणि सोबत कार्तिकीही होती. तर कार्तिकीलाही फोटो काढायला खूप जास्त आवडतं, पण तीही थोडीशी नरम झालेली होती. तिची थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे थोडीशी कुचंबलेली दिसत होती ती. तर तीही गच्चीवर छान असा एन्जॉय घेत होती. करमभाऊने इकडे सगळ्यांचं छान असं फोटोशूट केलं, लहान मुलांचं. तर अंशू, कार्तिकी, समू आणि माझ्या मामांचा मुलगा तर तोही होता. तर अथर्व, त्यांचंही छान असं फोटोशूट झालं. त्यानंतर इकडे ना प्रत्येक गच्चीवर खूप सारे मुलं होते आणि मला ही रील शूट करायची होती. त्यामुळे मग मी इकडे ना
छान अशी आसारी घेऊन येणार रील शूट करत होते. भाऊ माझा व्हिडिओ घेत होता आणि मी इकडे थोडीशी पतंग उडवत होते. मलाही एवढं काही पतंग उडवता येत नाही. अरे एका गच्चीवर असल्या असं नाही करती, दुसऱ्याच्या गच्चीवरच्या पतंगी खाल्लच करत्या. पकडायला पण जायचं राहतं, मजा येते अरे पकडायला गेल्यावर. अरे पकडायला गेल्यावर ती वेगळीच मजा राहते. लहानपणी जात असेल ना. थांबा ना, हा येते ना. प्रसाद शेट डायरेक्ट कटिंग. तर इकडे ना प्रसादचं मस्त पतंगला मंगळसूत्र बनवण्याचं काम सुरू होतं. तर तो लाजत होता व्हिडिओमध्ये येण्यासाठी. तर तो करम भाऊचा फ्रेंड आहे. कुठे गेली पतंग? कोणती रे? लय वर आहे, दिसत नाही. काळी का गुलाबी का? पडशील बघा संस्कृती. ते फक्त सोपन भाऊलाच गागते येऊ शकतं. अजून काय वर लागत नाही तुमची. ते तिघां मिळून या की. त्याला पतंगच उडवता नाही. चला येऊ का? तिळगुळ घ्या. तिळगुळासारखे गोड गोड राहा. तिळगुळ खाली डब्यामध्ये ठेवलेले. संध्याकाळी घरात गेले की घेऊन टाका. मी आता घरी चालले. नको आता इथं नको पडू पाया. तर संध्याकाळी येण्यासाठी काही जमलेलं नसतं, त्यामुळे मग दुपारीच आलेली होती. तर करम भाऊ माझा गच्चीवरच पाया पडला. तर तिळगुळ वगैरे मी आणलेले होते पण खाली ठेवलेले होते. अंशूलाही म्हणत होता पाया पडू दे, पण अंशूचा नाही पडला कारण की ती काही पडून देत नव्हती. सोपम भाऊ हॅपी मकर संक्रांती. हा, ते अंशू थांब एक मिनिट. मकर संक्रांतीच्या हार्दिक अंशू माझ्या इकडे आहे ना. शुभेच्छा. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. एवढं नको देऊ. नाही येऊ. हा एवढं पण नको देऊ, लगेच येऊ आम्ही. त्यानंतर पप्पान त्यांनाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. इकडे आत्याही बसलेली होती, आत्यालाही शुभेच्छा दिल्या. मम्मी काही घरी नव्हती. बाय बाय. थांबलंय सध्या मागे. काम चालू आहे का? बरोबर का नाही? अहो काय लय फिरून आले, लय दमलंय का काय? डायरेक्ट सलाईन. काय झालं ग? काही नाही, ते वाट येत होतं हात पाय. आला तिला. पाण्यात जास्त खेळली. जास्त फिरले ना. त्याच्यामुळे बायकांना फिरवायचं नाही हो. रस्त्याने निघाल्यानंतर सोनी दीदी पण भेटली. तर ती फिरायला गेलेली होती ना, तर मिस्टर तिची चेष्टा करत होते. त्यानंतर मॉलमध्ये गेलो मुलांना छान असं थोडंफार घेण्यासाठी, कारण की त्यांना मकर संक्रांतीच्या पतंग वगैरे काही घेऊन दिलेलं नव्हतं ना, तर थोडंसं खाण्यासाठी घेतलं त्यांना. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बाय बाय.